हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. श्री स्वामी समर्थ. आज आपण बनवणार आहोत पालक पराठे. मी आता ही एक जुडी पालक आणलेली बाजारामधनं. पालक आता स्वस्त झालेली आहे. एक जुडी मला 10 रुपयात मिळाली. तिला मी स्वच्छ केलेली आहे. आता धुतल्यानंतर मी याच्यामध्ये थोडासा एक अद्रकचा तुकडा, त्यानंतर लसूणाच्या काही कळ्या, हिरवी मिरची, लाल मिरची, थोडे धने आणि सांबार आणि टमाटर घालून याला ग्रेव्ही करून काढणार मिक्सरमधनं आणि मग त्याला गव्हाच्या पिठामध्ये मळणार. तर चला बघूया पालकचे पराठे. मला पुरी नाही आवडत कारण त्याच्यात खूप ऑइल असते. तर मला कमी ऑइलचे पदार्थ जास्ती आवडतात आणि पोटाला ते हेवी पण होत नाही. चला तर बनवूया पालक पराठे. हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. श्री स्वामी समर्थ. आज आपण बनवणार आहोत पालक पराठे. मी आता ही एक जुडी पालक आणलेली बाजारामधनं. पालक आता स्वस्त झालेली आहे. एक जुडी मला 10 रुपयात मिळाली. तिला मी स्वच्छ केलेली आहे. आता धुतल्यानंतर मी याच्यामध्ये थोडासा एक अद्रकचा तुकडा, त्यानंतर लसूणाच्या काही कळ्या, हिरवी मिरची, लाल मिरची, थोडे धने आणि सांबार आणि टमाटर घालून याला ग्रेव्ही करून काढणार मिक्सरमधनं आणि मग त्याला गव्हाच्या पिठामध्ये मळणार. तर चला बघूया पालकचे पराठे. मला पुरी नाही आवडत कारण त्याच्यात खूप ऑइल असते. तर मला कमी ऑइलचे पदार्थ जास्ती आवडतात आणि पोटाला ते हेवी पण होत नाही. चला तर बनवूया पालक पराठे. तर आपण पालक स्वच्छ धुवून घेतलेली आहे. आता आपण पालक पराठ्यांसाठी जे लागणारं साहित्य आहे, पालक धुतलेली आहे. या मिक्सरच्या जारमध्ये मी थोडं जिरं घालून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये मी घालणार आहे थोडी कोथिंबीर, टमाटर, लाल मिरची, अख्खे धणे आणि गार्लिक. ठीक आहे. मला असं वाटतं जास्ती मसाले घातल्याने जी वस्तू आहे त्याची ओरिजिनॅलिटी आहे ना, ती चालली जाते. मला ओरिजिनल वस्तूची चव असली पाहिजे, तेव्हाच आपल्याला कळेल की आपण काय खातो आहे. म्हणून मी जास्ती मसाल्यांचा वापर करत नाही. जे बेसिक मसाले आहेत किंवा जे बेसिक वस्तू आहे त्याच घालून मी ते बनवत असते. आता आपण जी पालक प्युरी तयार करू, तिला आपल्याला गव्हाच्या पिठामध्ये टाकून मळायचं आहे. त्या गव्हाच्या पिठामध्ये आपल्याला फक्त हळद आणि मीठ घालायचं आहे. बस एवढ्याच वस्तू घालून आपल्याला ते मळायचं आहे. तर आपण चला बनवूया पालक प्युरी. या ग्राइंडर जारमध्ये मी प्रथम थोडी पालक घालेल. या सगळ्या वस्तू घालून त्याची प्युरी तयार करून घेते. मी तुम्हाला दाखवते. पालक प्युरी रेडी झालेली आहे. काय मस्त फ्लेवर येतो आहे यार, खूप सुंदर सुगंध येतो आहे. चला तर आपण आता पुढची प्रोसेस करूया. आपल्याला घ्यायचं आहे गव्हाचं पीठ आणि त्यामध्ये हळद मीठ घालून या प्युरीला त्याच्यामध्ये टाकून डो तयार करून घ्यायचं आहे. हे आपण घेतलं आहे गव्हाचं पीठ 2 वाटी. त्यामध्ये मी मीठ आणि हळद घालून घेतली आहे आणि आता त्यामध्ये आपल्याला टाकायची ही पालक प्युरी, जी मी पालक प्युरी बनवून ठेवलेली होती आणि याने ते मळायचं आहे आणि आफ्टर दॅट त्याचा डो तयार होईल आणि तो 10 ते 20 मिनटं आपल्याला रेस्ट करायला ठेवायचा आहे. तर चला बनवूया आपण पालक पराठे. आपण या डोचा यूज करून पुऱ्याही काढू शकतो, पालक पुऱ्या, आणि त्या आपण चहासोबत, नाश्त्याला, एखाद्या चटणीसोबत असंही खाऊ शकतो. खूप छान वाटतात. तर चला बनवूया डो. हा आपला डो तयार झालेला आहे. आता आपण याला 10 मिनटं रेस्ट करायला ठेवूया. रेस्ट करून 10 मिनटं झालेली आहेत. आता आपल्याला बनवायचा आहे पालक पराठा. तावा मी मांडून दिलेला आहे गॅसवरती. हा रेडी झालेला आहे. त्याला मी ताव्यावर शेकायला घातलेला आहे. एका साईडने झालेला आहे बघा. आपल्याला परतवायचं आहे. जसं आपण पोळी करतो तसंच करायचं आहे, बस अजून काही नाही. पराठ्यासारखंच असला पाहिजे. हा झालेला आहे. आता याच्या मी दुसऱ्या साईडने झालेला आहे. तर मी थोडं याला तेल घालणार आहे, जास्ती नाही. जर आपण पुऱ्या करतो म्हटलं तर आपल्याला खूप तेल घालावं लागतं, पण हे एवढं तेल घालायची गरज नाही. कमी तेलाने पण होऊन जात असतं. आणि हा पराठा झालेला आहे रेडी. तुम्हाला जर कडक पाहिजे असेल तर तुम्ही कडक करू शकता त्याला, अगदी क्रंची. आणि जर थोडा नरम पाहिजे असेल तर आपण नरमही ठेवू शकतो. याला आपल्यावरती डिपेंड आहे, ते आपल्याला कसं खायचं आहे. चहासोबत खायचं आहे. पाहिजे चहा पण रेडी झालेला आहे. चहासोबत खायचं आहे, भाजी पोळीसारखं खायचं आहे, चटणीसोबत खायचं आहे, की नुसतं असाच खायचा आहे, तो आपल्यावरती. आणि हा आपला पराठा रेडी झाला आहे.
रेडी टू सर्व. तर नक्की करून पहा आणि सांगा.